नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वी मधील मराठी विषयातील भाग 2 मधील वस्तू ही कविता बघणार आहोत। ती बघण्याआधी प्लीज आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा। बघूया वस्तू ही कविता। मग काय आहे वस्तू ही कविता, कोणासाठी लिहिलेली आहे आणि कोणी लिहिलेली आहे हे आपण आज बघणार आहोत। काय आहे यामध्ये बघा, वस्तू ही कविता द.भा. धामणसकर यांनी लिहिलेली आहे। प्रसिद्ध कवी, भावतटका, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। आता इथे कवींबद्दल माहिती दिलेली आहे। आता बघा, प्रसिद्ध कवी द.भा. धामणसकर यांच्या कविता त्यांनी इथे दिलेल्या आहेत। चिंतनशीलता, प्रांजळपणा व भावतटका ह्या कविता त्यांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना त्यांनी मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ह्या त्यांच्या कवितेच्या वैशिष्ट्य आहेत आणि त्यांनी कविता दशकाची ह्या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची त्यांची झालेली आहे ती कविता। तसेच प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रह देखील त्यांचे प्रकाशित आहेत। आता पुढचे मध्ये त्यांनी दिलेले आहे की या कवितेमध्ये नक्की काय आहे तर बघूया। ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे। कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेलेली असते की ती वस्तू अनमोल ठरते। वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते। त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात। वस्तूंनाही भावना असतात हे समजून घ्यावेत आणि वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते। आता बघा, त्यांनी इथे काय दिलेलं आहे की ही कविता जी आहे ती मुक्तछंद प्रकारातील आहे। यामध्ये निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेलेली आहेत आणि ती वस्तू अनमोल ठरते। या निर्जीव वस्तूबद्दल इथे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी की वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात। व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते। त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात आणि वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात। वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त होते। आता त्यांनी दिलेले आहे की या कवितेमध्ये त्यांनी निर्जीव वस्तूच्या भावना किंवा वस्तूंचं आणि व्यक्तीचं नातं कसं असतं हे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। बघूया आपण काय आहे कविता। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना। वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या। वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा। वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन। त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आणि नंतरच्या काळातही। आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपांचा हक्क शाबूत ठेवावा। आता त्यांनी इथे कविता दिलेली आहे आपल्याला की वस्तूंना कशा प्रकारे हाताळायला हवं आणि वस्तू आणि व्यक्तींमधलं प्रेम त्यांनी इथे दिलेलं आहे। आता बघूया आपण काय आहे त्यांचं म्हणणं। वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण त्यांना जीव नसल्यासारखे वागू नये। आता इथे कवी म्हणतात की वस्तूंना जीव नसेल म्हणजे निर्जीव आहेत त्या, पण त्यांना सतत असं वागू नये की यांना हे काही गरजेचे नाहीत। आता आपण बघितलं तर वस्तूंना घराला खरी शोध वस्तूंमुळेच होते। घर चमकून कशामुळे दिसतो तर घरात असणाऱ्या अनेक वस्तूंमुळेच। त्यामुळे ते असं म्हणतात की वस्तूंना जीव नसेल, पण त्यांना जीव नसल्यासारखे वागू नका, वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका असं ते म्हणतात। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। म्हणजेच वस्तूंना मन नसेलही, पण ते असल्यासारखे वागलो म्हणजेच वस्तूंना जर आपण आपलेपणाने स्वच्छ साफ ठेवलं, सतत त्यांची काळजी घेत राहिलो तर त्या प्रचंड सुखावतात, त्यांनाही बरं वाटतं असं कवी म्हणतात। वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना।
म्हणजे वस्तू निखालस सेवकच, म्हणजे त्या आपल्या खरं तर आपल्या सोबतच असतात नेहमीच आणि त्या आपल्या वापरासाठीच असतात, पण त्यांना बरोबरीचाच मान द्यावा. त्यांच्यामुळेच आपण आहोत किंवा त्यांच्यामुळेच आपण चमकदार दिसतो याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यांना बरोबरीचाच मान देणं देखील गरजेचं आहे. एखाद्या घराला फ्लॉवर पॉटने जो शो येतो किंवा एखाद्या कुंडीमुळे जो शो येतो ते त्याचं भान आपल्याला पाहिजे की या कुंडीमुळे या घराला किंवा या अंगणाला शो येतोय, अंगण किंवा घर यामुळे चमकून दिसतोय, मग त्याचा जो स्थान आहे त्याला बरोबरीचाच मान द्यावा आणि त्या वस्तूला देखील तेवढाच मान देऊन त्याला चमकून तिची स्वच्छता ठेवणं देखील गरजेचं आहे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजेच कवी इथे म्हणतात की वस्तूंना वेगळी किंवा स्वतंत्र खोली नको असते किंवा आपण त्यांना आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की वस्तू म्हणजे आपण विचार केला तर काही वस्तू एखाद्या ठिकाणी अडगळीच्या खोलीत टाकलेल्या असतात. मग त्यांचं असं म्हणणं आहे की वस्तूंना कधी स्वतंत्र अशी खोली नको असते, त्यांना त्यांचं एक रूम नको असतो. जसे आपले बेडरूम असतात, हॉल असतात, तसे प्रत्येकाला काही त्यांना सेपरेट रूम नको असते, स्वतंत्र खोली नको असते. त्यांना आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजेच हक्काची जागा त्यांची जी आहे तिच्यावरून तिला दूर नका करू, तिथे राहण्याची हमी द्या त्यांना. ओके. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. आता इथे ते आपल्या हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजेच घरामध्ये ज्या वस्तू असतात त्यांना आवड असते स्वच्छ राहण्याची, त्यांना हे लक्षात आपल्या हातांना ठेवायला सांगा. म्हणजेच आपल्या हातांना सतत सवय ठेवायला हवी की वस्तूंना स्वच्छ करण्याची, वस्तूंवर धुरळा न बसून देण्याची, वस्तूंकडे सतत लक्ष द्यायला हवं आपल्याला, आपल्या हातांनी त्यांना सतत साफ करायला हवं. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूंना जपून ठेवायला हवं, लाडही द्यायला हवेत. म्हणजेच वस्तूंची सतत काळजी करायला हवी. वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांना भावना आहेत असं आपण समजून चालायला हवं. त्यांचं जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आणि नंतरच्या काळातही. म्हणजेच कवी असं सांगतात की आपण मानवाचं जीवन हे कधी ना कधीतरी संपतोच, पण वस्तू ह्या अशा आहेत की त्या आपल्यानंतरही चमकून राहतात आणि त्या त्याच ठिकाणी राहतात. त्यामुळे आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. म्हणजेच आपण बघितलं तर एखादं शाहू महाराजांचं घर वगैरे आपण ते बघितलं किंवा गांधीजींच्या काही वस्तू असतात, बाबासाहेबांचं आपण बघितलं तर एखादं मुंबईला त्यांचं घर आहे त्यामध्ये आपण बघितलं तर त्यांच्या वस्तू तिथे जतन केलेल्या आहेत. ते नसले आता अस्तित्वात तरी त्यांच्या वस्तू तिथे आहेत आणि त्या बघण्यासाठी लोक तिथे जातात. म्हणजेच आपण ते म्हणतोय की इथे कवी म्हणतात की वस्तूंचं आपल्यानंतर त्याच जिवंत राहतात आणि आपला स्नेह देखील त्याच जपून ठेवतात. म्हणजेच आपण नसलो तरी त्यांना तेवढी किंमत दिली जाते. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता इथे कवी म्हणतात की आयुष्य संपले की कधी वस्तूंनाही हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा त्यांचा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा हक्क त्यांना शाबूत ठेवावा. कधी वस्तूंचे आयुष्य संपले म्हणजे वस्तू खराब झाली, वस्तूंना टिकणार नाही. आता आपल्याला ते समजलं की त्यांना हक्काच्या घरात राहू देत नाहीत, त्यांना बाहेर काढलं जातं त्यातून. मग तेव्हा त्यांचा निरोप आहे प्रेमाने कृतज्ञतापूर्वक त्यांचा निरोप हक्काने त्यांना द्यायला हवा, त्यांचा शाबूत ठेवायला हवा त्यांचा निरोप. म्हणजे जसं एखाद्या माणसाला निरोप दिला जातो तसा वस्तूंनाही निरोप द्यायला हवा. आता आपण ह्या कवितेत बघितलं की वस्तूंचं त्यांनी वर्णन, आपले कवी द.बा. धामणसकर यांनी वस्तूंचं आणि व्यक्तीबद्दलचं नातं यामध्ये आपल्याला त्यांनी वर्णन केलेलं आहे. बघा की वस्तू निर्जीव आहेत पण वस्तूंची काळजी कशी घ्यायला हवी, वस्तूला मन नसले तरी वस्तूंचं मन कसं समजून घ्यायला हवं, वस्तू कशा प्रकारे सुखावतात, वस्तूंना स्वतंत्र खोली नसली तरी त्यांची हक्काची जागा त्यांना द्यायला हवी असं कवींनी सांगितलेलं आहे. वस्तूंची आवड, आपल्याला वस्तूंची आवड असायला हवी, त्यांची सतत स्वच्छ राहण्याची काळजी आपण घ्यायला हवी, ते कवींनी दिलेलं आहे. खूप छान कवींनी यामध्ये वस्तूंचं वर्णन केलेलं आहे. वस्तू आणि मानवाचे वर्णन त्यांनी केलेलं आहे, त्यामध्ये नातं त्यांनी एक सांगितलेलं आहे. आता इथे पुढे स्वाध्याय तुम्ही बघाल कृतीमध्ये दिलेला आहे, तुम्हाला आकृत्या पूर्ण करा. वस्तूंची माणसासारखी असणारे वैशिष्ट्ये, वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी आणि कवीने वस्तूंवर मानवी भावनांची केलेले आरोप. दुसरं आहे कारणे लिहा.
वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. मग का असं करावे? कारण आपण कवितेमध्ये बघितलेच आहे की वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. का करावेत ते आपण बघितलं आणि तुम्ही ते लिहू शकता. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. मग कारण असं आहे ते तुम्ही तिथे लिहिणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न आहे तुमचा काव्यसौंदर्य. तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये खाली काही ओळी दिलेल्या आहेत, त्याचं रसग्रहण तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे. पुढे तुम्हाला दृष्टिकोन लिहायचा आहे, त्यानंतर वर्णन तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर प्रश्न आहे की तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला तिथे तुमचं मत लिहायचं आहे. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन तुम्हाला करायचं आहे आणि वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला सांगायचा आहे. अशा प्रकारे आपण ही कविता बघितलेली आहे आणि त्यावर हे प्रश्न आहेत ते तुम्हाला नक्कीच सोडवता येतील आपण बघितलेले कवितेवरून. थँक्यू. धन्यवाद.